ऐकलं तू परत एकदा कर. गोष्टीच्या माझ्या जीवाला पाणी सुटलं ना आता. वाव, ह्याचा मी फॅन झालोय. लिप ग्लॉस लावल्यासारखं वाटतंय. हो. मजा येईल टाक रे टाक. हा एपिसोड बघितला की तुझा महाबळेश्वर शॉर्ट झालं पाहिजे. डिसेंबर महिना कसा असतो? डिसेंबर महिना हा प्रसादाचा केक आहे. म्हणजे प्रीमियम बार मध्ये मिळेल असं वाटतं. कुठल्या तरी गावात जाऊन कुठल्या घरात मिसळ खातो असं वाटतं. हे बाप आहे. महाबळेश्वरला हे ओजी लोक आहेत. इथे मी केक कापला असं वाटतं. नेचरवाला पण फील आहे इथे. 0 ते 100 डायरेक्ट. तुमच्याकडे स्ट्रॉबेरी क्रीम कुठेच नाही. हा जर स्पॉट तुम्ही मिस केला तर तुमच्या महाबळेश्वरला येण्याचा काही पॉईंटच नाही. तोच लफडा आहे फक्त. भरपूर लांबचा प्रवास करून मुंबईवरनं आम्ही आता मस्त रात्रीचे पोहोचलेलो आहोत. आणि भरपूर थंडी आहे आणि पोहोचलो महाबळेश्वरला. आणि महाबळेश्वरला आलो तर जसं कुठेही गेलं की तसं पहिलं आपल्याला तो राखंडे असतो त्याचा पाया पडायला लागतात. तसं महाबळेश्वरला आलं की तुम्हाला मॅप्रोच्या एकदा भेट द्यावी लागते. कारण त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही महाबळेश्वरला आलात. कारण तुम्ही महाबळेश्वरला एंटर केलं तर तुमच्या डोळ्यासमोर फक्त मॅप्रो 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 बघावं तिकडे मॅप्रो 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 मॅप्रो. त्यामुळे मॅप्रोला यावंच लागतं. हो. आणि ते ऑफकोर्स आम्ही ट्राय करण्याचं आलेलं पहिली गोष्ट स्ट्रॉबेरी अँड क्रीम. आणि या अख्ख्या एपिसोडमध्ये आम्ही महाबळेश्वरमधले ज्या पण बेस्ट स्ट्रॉबेरी क्रीम्स आहेत त्या खाणार आहोत. आणि तुम्हाला सांगणार आहोत की इकडची महाबळेश्वरमधली जगात भारी स्ट्रॉबेरी क्रीम कुठली आहे. तर हा एपिसोड फुल धमाल आहे. म्हणजे मला वाटतं हा एपिसोड बघितला की तुमचा महाबळेश्वर शॉर्ट झालं पाहिजे. चला जाऊया. का उडतोय मध्ये ते तव्यावरती पॉपकॉर्न टाकले कसे उडतात असं तर आम्हाला पण व्हायचं एनर्जी. म्हणजे एवढं दमलोय ना मी. पण नाहीये बाहेरून. हो त्याला जाळी पण हे डेअर डेव्हिल आहे. हे मॅप्रोच आहे. महाबळेश्वर में रहूंगा मैं, घर नहीं जाऊंगा मैं. चला. एवढं मोठं आहे ना हे. एवढं मोठं आहे ना. हा मोठा सेक्शन दिसतो ना का मागे यांचे प्रोडक्ट्स आहे. काय बांधले बघ ना मित्रांनो. हे फक्त त्यांचं ग्रोसरी स्टोअर आहे. ते तुला बोललो ना मगाशी मागे होतं. महाबळेश्वरचे लोक किराणा भरायला इथं येतात काय? अरे किराणा नाही रे बाबा. ते काय तो किराणा नाही आहे. त्याच्यामध्ये जॅम आहे, चॉकलेट्स आहे, त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत. आता त्यांच्या प्रोडक्टची रेंज एवढी मोठी आहे की यांना किराणाचं दुकान वाटतंय ते. मंगेश तू हा गेम खेळशील का? काय करतो? काय फिगर आउट करतोय? काय क्युरियोसिटी आहे भेंडिया माणसाला नको ती. 3-4 पोते चॉकलेट आहे. चला फालतुरी करू नका. आता इकडून निघूया. हे मस्त केलं लोकांनी. हे बघ यांनी वरती टेरेसवरती हे बांधलंय. खालून झाडं वर आहेत थ्रू अँड थ्रू. आता ट्रिपी रे हे डेक. आणि हे बघ ना तुझं तू बघू शकतो. हे बघ क्लिनलीनेस बघ. सुपर आहे ना ऑर्गनायझेशन. एक स्ट्रॉबेरी क्रीम द्या. मग एक सँडविच द्या. आवडतात ना व्हिडिओ? थँक्यू. सो मला वाटतं त्यांनी खूपच इम्प्रूव्ह केलंय 3 वर्षानंतर. कारण अल्पा आता ना त्यांचं किचन पण मला फुल वेगळं वाटतंय. सेटअप सगळा असा पूर्वी एवढा ओपन किचन बघायला मिळायचं नाही. तर एकदम बघायला गेलं तर मस्त थिन क्रस्ट आहे. हा हो खालून कडक केलाय. टिपिकल मुंबई पिझ्झा आहे हे. हे टिपिकल मुंबई पिझ्झा आहे. त्याचं ना चीज एवढं मोझरेला वाला नाही आहे. बट तेवढं चांगली आहे. आणि हा ड्राय नाही आहे. हा खूप मॉइस्ट आहे. पण एक तर ब्रेड खूप छान आहे बाबा. त्याचे पण लेयर्स निघाले पण आहे बघ ब्रेडचे. जे व्हेजीज आहेत ना व्हेजीज ते एकदम देसी आहेत. मला जेन्युइनली काय आवडलं जे मला डॉमिनोजचं पण नाही आवडत ते आहे ब्रेड. त्याचा ब्रेड बेटर दॅन डॉमिनोजचा ब्रेड आहे. फक्त वरचं टॉपिंग आहे ना ते खूपच देशी झालं आहे. म्हणजे लिटरली आपल्याकडचं सँडविच असतं. सँडविच मध्ये जे इन्ग्रेडियंट्स त्याचे आयटम आहेत त्यातला बटाटा सोडून बॉम्बे मसाला पिझ्झा आहे हा. हो बॉम्बे मसाला. एकदम बरोबर बोलला. परफेक्ट वर्ड मंगेश. परफेक्ट. माझ्याकडनं या पिझ्झा नक्की मिळतोय डबल थम्सअप. सँडविच ट्राय करूया अल्पा. असं चीज व्हायला पाहिजे यार पिझ्झा मध्ये. मला पहिलं दिसतं कोब्या कॅप्सिकम बटाटा स्मॅश आहे बघ. स्मॅश पोटॅटो आहे आणि चीज आहे आणि टमॅटो आहे. त्याला अमेझिंग बटर लावलंय. आणि बटर ना जेव्हा ते ग्रिल केलं ना ग्रिल तर पावात क्रिस्पी झालंय फुल आतून पण. आणि विथ देअर ओन टोमॅटो सॉस केचप. देअर ओन केचप. असं आपण बघतो कमर्शियल्स मध्ये वापरतात एवढा. केचप पण चांगलं आहे. केचप छान आहे. पहिले इकडे येऊन लोकांनी हे खावं एक सँडविच. त्यानंतर दिवसभर भूकच नाही लागणार म्हणून ते दुसरीकडे कुठे खाणारच नाही. त्यासाठी एवढी मोठी क्वांटिटी आहे. अजून 3 हिस्से बाकी आहेत. बापरे क्वांटिटी खूप जास्त आहे. ह्याच्यात आयटम पिझ्झामध्ये आहेत. ह्याच्यात आयटम सँडविचमध्ये आहेत. ह्याचा सँडविच केला पिझ्झा केलाय.
तेच टोमॅटो, तेच कॅप्सिकम, तेच सगळं पाहिजे आहे, पण त्याच्यात बनवले वेगवेगळ्या पद्धतीने. तो हे आहे, रूपा घेतो वेगवेगळी. आता सँडविच, पिझ्झा, डॉक्टर स्ट्रेंज सारखा. जर महाबळेश्वरला आलो आणि जर हे 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 नाही खाल्लं तर मग ते का महाबळेश्वरला आलो हा प्रश्न पडतो माझ्या आत्म्याला. आणि मला माहितीये की हे जसं दिसतं ना वरचं फ्रॉथ, हे खाऊन माझा मेंदू पण असाच दिसणार आहे काहीसा. त्याला फ्रॉथ येणार आहे माझ्या मेंदूवरती. अरे 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 पण हे डे 1 पासून मी जेव्हापासून मॅप्रोला आलोय खाल्लंय मी त्याचं प्रेझेंटेशन हे असंच बघितलंय. हो. आणि ह्यांचं व्हिपक्रीम पण ह्यांचं आहे, स्ट्रॉबेरीज पण ह्यांचे आहेत, खालचं आईस्क्रीम पण ह्यांचं आहे, हा ग्लास पण ह्यांचा आहे, टेबल पण ह्यांचं आहे, सिरप पण ह्यांचं आहे, ही हवा पण यांची आहे, हे महाबळेश्वर पण ह्यांचंच आहे. आणि एकमेव जे वरून असं पिंकिश क्रीम आहे. अमेझिंगली ही क्रीम गोड नाही आहे. हा, मस्त क्रीम आहे. थोडंसं तेलकट आहे, थोडंसं तेलकट आहे. हो खूप कमी. पण आहे, ओठावरती आहे अल्प. पण चव खूप छान आहे. चव खूप छान आहे इन द सेन्स लाईट खूप आहे. खूप लाईट आहे. मला काय आवडलं याच्याबद्दल ना कुठलाही अतिशय स्ट्रॉंग हो. फ्लेवर नाही आहे. पण ना 100% व्हिपक्रीम तेलकट आहे. बट ना ह्याच्यात खूप सारीची फिलिंग असते की मी आईस्क्रीम खातोय. आणि पण दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, हे क्वांटिटी खूप जास्त आहे. जास्त आहे ना. ऑफकोर्स 360 चार्ज करताय तर मला वाटतं त्या हिशोबाने क्वांटिटी पण. म्हणजे 360 लोक बसली पाहिजेत ग्लासच्या अराउंड आणि प्रत्येकाचं खाल्लं पाहिजे. फिनिश दिस. हो पण ह्यांचं तेलकट आहे रे व्हिपक्रीम. लिंबामुळे लावल्यासारखं झालंय. हो यार खरं. थंडीत ओठ फुटू नये म्हणून हा व्हिपक्रीम चांगला आहे. कारण तुम्ही मला लगेच क्लायमेटला काय व्हाल, अक्लिमेटाइज व्हाल. त्यामुळे मला ह्याला रेटिंग द्यायचं तर माझ्याकडनं ह्याला मिळतो आहे नॉर्मल थम्सअप. स्ट्रॉबेरीज आर गुड. चला मस्तपैकी दिवस उजाडलेला आहे. काल रात्री आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला. वेळ आता आहे महाबळेश्वर फिरायची आणि कुठे काय खायची. चला बघूया की आता महाबळेश्वरमध्ये कुठे फिरायचं आणि कुठे खायचं. जर महाबळेश्वरला आलोय आणि महाबळेश्वर ज्याच्यामुळे हे नाव या जागेला मिळालंय त्या देवाला जर मी नाही भेटलो तर कसं चालेल. त्यासाठी मग मी आलो आहे जुन्या महाबळेश्वरमधल्या या महाबळेश्वर मंदिरमध्ये जे खूप प्राचीन आहे त्याचं पूर्ण दर्शन घेणार मी. आणि मग इकडनं अजून काही इकडची 4-5 अशी मंदिरं आहेत छान छान ती आपण बघूया. आणि मग आपण चालू करूया आपला महाबळेश्वरचा हा स्पेशल एपिसोड. हे महाबळेश्वराचं मंदिर ना 800 वर्ष आधीचं आहे. आणि स्कंद पुराणाच्या सह्याद्री पर्वामध्ये लिहिल्याप्रमाणे इथे महाबळ, अतिबळ असे 2 राक्षस होते. त्याच्यातल्या महाबळ याच्या नावावरून ह्या जागेला महाबळेश्वर असं नाव पडलं. एक महाबळेश्वरच्या सर्वात बेस्ट मध्ये गोष्ट काय की तुम्हाला इथे चणे पुटण्यासारखं तिथं मिळतात चांगले चणे. पण तुम्हाला इथे ना हे माझे फेवरेट या महिन्यात मिळतात मलबेरीज, ब्लूबेरीज, रास्बेरीज. म्हणजे हे म्हणजे मलबेरी कसं लागतं की हा एक पूर्ण द्राक्षाचा घड असं वाटतं. खूप बारीक बारीक द्राक्ष आहेत बट मिनिएचर व्हर्जन. रंग बघ दिसतोय. बापरे बापरे. आणि हे आहे रास्बेरी. हे लिटरली सीताफळ आणि अजिबात गोड नसलं हे. डोळ्यात थरथरला. तोंडाला पाणी सुटतंय निघाल्यावर. या आवऱ्या माझ्याकडे मिळतोय डायमंड थम्सअप. अच्छा डायमंड थम्सअप. त्याला फक्त तिखट मीठ लावलं ना ताई. लावायचे मजा येईल बाय, मजा येईल. नको बस मी मजा येईल. टाक रे टाक. ओ माय गॉड. हे बाब आहे. शॉक लागला तिला. डोळ्यात पाण्याला येतोय. इथूनच पुढे गेल्यावर आपल्याला पंचगंगा नावाचं मंदिर लागतं. इथे सावित्री, कोयना, कृष्णा अशा 5 नद्यांचा उगमस्थान आहे. आणि फक्त नद्यांच्या उगमस्थानासाठी बनवलेलं हे मंदिर एक वेगळंच आहे, जसं आपल्याला दुसरं कुठेच पाहायला नाही मिळत.
याच्याच बाजूला हे कोटेश्वराचं मंदिर. आणि कोटेश्वर मंदिराच्या बाहेरची हीच जी छोटी मूर्ती आहे ना, त्याला चंड म्हणतात. म्हणजे मंदिराच्या आवारात एखाद्या संन्यासाचा मृत्यू झाला, त्याची समाधी बांधली जाते आणि त्याच्यावर दगडाचा हा चंड उभारला जातो. पंचगंगा मंदिर पाहिल्याच्या नंतर हे मंदिर नक्की बघा. त्यांना सोडून जा, यांना शिकवून पाठवतो मी. जाऊ तुम्ही एका जागी जायचं वाटायचं. हा क्या बात आहे, माशाअल्लाह. उगी तारीफ करतात माझी. अरे नाही ना, असं नाही. गाडी वाढण्याची तास ज्याच्या अंगात कला त्याने दारू प्याला चला. ते देवनळी लाकूड आहे ना, श्रीकृष्ण भगवान जे होते ना, ते जातीचं लाकूड आहे. कुठलं लाकूड आहे? श्रीकृष्ण भगवान जी बासरी वाजवत होते ना, त्या जातीचं लाकूड, त्याला नाव आहे देवनळी. अच्छा, देवनळी. हा, त्याला मग त्याला कटिंग करायचं, त्याला परत कापसाचा गोळा लावायचा, गोडे तेल लावायचं, काडी सोलायची, हाताला कुठं काय लागू नये म्हणून. बरोबर. आणि मग ते आणून 20 रुपयाला विकायचे, 2-3 रुपये मिळाले. आनंद. अरे वा. जय भोले. जय भोले. तुम्ही राहिला कुठे? राहिला महाबळेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर. अय्यूब मोहम्मद शेख. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. आता हेच करायला लागेल मला. तर सकाळी सकाळी आम्ही पोट भरण्याची वेळ आली आणि आम्ही अशा ठिकाणी आलो होतो जो दुसऱ्याला तुम्हाला फॅन्सी वाटेल. त्याचं नाव जसं आहे कॅफे कोकाना. कोकानो. कोकाना की कोकानो? कोकाना. कोकाना. कॅफे कोकानो. आणि इथे व्ह्यू आणि यांचं फूड हे अल्टिमेट आहे. मी असं ऐकलंय. एस्थेटिक एवढं अमेझिंग आहे. म्हणजे टेबलापासून इव्हन त्यांनी ज्या वेने हे हॉट चॉकलेट पण प्रेझेंट केलंय माझ्यासमोर, म्हणजे ही जागा अशी आर्टिस्टिक जागा वाटते बघून एकदमच. आणि जो ॲम्बियन्स आहे, इव्हन टेबल पण जे इकडचं आहे त्याचे डिफरंट स्टाईल्स आहेत, चेअर्स डिफरंट स्टाईल्स आहेत. म्हणजे एस्थेटिक वाईज आणि पूर्ण त्याचा शांतता आणि सगळ्या त्या गोष्टीला बघून माझ्याकडनं जागेला मिळतोय गोल्डन. माझी आवडती एक गोष्ट हॉट चॉकलेट. आधी सांगतो, ह्या जागेचे प्राइजेस थोडेसे हाय आहेत कारण जराशी जागा पण तशी आहे. आणि बघा ना, हॉट कॉफी काय सुंदर वाटते. याच्यात व्हिपक्रीम पण काय मस्त पडलंय बघ. मलाई वाटते ती, मलाई लिटरली चायवरची. हा, तेलकट नाही वाटत आहे. सगळं टॉप क्वालिटीचं आहे. तर त्याच्यामुळे मला ह्याला मी माझ्याकडे देतो आहे डबल थम्सअप. मला माझी हॉट कॉफी एकदम थिक लागते. दिस इज नॉट दॅट कन्सिस्टन्सी बट येट अ व्हेरी गुड हॉट गुड हॉट चॉकलेट. व्हेरी गुड हॉट चॉकलेट. मुलीबरोबर असलो ना की तुम्हाला असं दिसतं टेबल फॅन्सी. नाहीतर जर मुलं गेली तर नसतं काय मटण थाळी, काय तुमचे ते मिसळ, काय वडापाव, काय. पण जशी मुलगी आली आयुष्यात की आपल्या समोरचं ताट बदलतं आणि असं काहीतरी दिसतं. हो, म्हणजे तुला या डिसेंबरच्या महिन्याचा फील जर कुठला असेल तर ती ही डिश आहे. डिसेंबर महिना कसा असतो? डिसेंबर महिना हा असतो आपल्या जेवणामधला. मग आता आपण पहिले ट्राय करूया आपला गार्लिक ब्रेड. सॉफ्ट आहे पण कडक आहे एकदम. वेगळा हा ब्रेडचा एक्सपिरियन्स वेगळाच आहे ना. चीज आणि त्याच्यावरच्या जे हे टाकले ना, मसाला टाकले, त्यांना कशी चव नाही. ह्या गोष्टी नॉर्मल थम्सअप आहे, त्यात जास्त बोलून फायदा नाही. आता फ्राईज खाऊया. आणि हे पार्मेसन फ्राईज आहेत. फक्त त्याच्यात ना पार्मेसन जास्त दिसत नाही पडलेलं वरून. मेन फ्राईज दिसतात छान. ऑलिव्ह ऑइल आणि पार्मेसन लागतं पण आहे. असे दिसलं पाहिजे ईच अँड एव्हरी फ्राईज. त्याच्यामध्ये पार्मेसन तुला दिसतंय भरपूर सारं. डबल थम्सअप. पिटा ब्रेड एक तर आणि प्रेझेंटेशनसाठी टॉप क्लास मार्क. म्हणजे हे प्रेझेंट करणं पण एक कला आहे. खरंय. कुठला सॉस आहे काय माहिती. असं वाटतं युद्धातनं परतलेले ऑलिव्हज आहे. त्याला आला काय चवच नाही आहे, फक्त रंग येतो थोडंसं तिकडे थोडंसं. हा मसाला खाऊया पहिला. नो, हा ब्रेड बेकार आहे. हा ब्रेड बेकार आहे. मी तेच पहिला चव घेऊन तेच म्हणत होती, हे ब्रेडची क्वालिटी नाही छान. बापरे. ओव्हरऑल सगळं हे सांगून द्या याच्यातलं काय काय चांगलं काहीच नाही चांगलं. डाऊन थम्सअप आहे सगळं. असं वाटतं की हे जेवण काल फ्रीजमधून काढलं आणि आता गरम करून दिलं. पॅनकेक माझी सेकंड फेवरेट गोष्ट. पहिलेच बोललो की जागा ही फॅन्सी आहे, पण ही एकमेव डिश आहे जी जशी दिसते तशी लागते पण आहे. तर याला पण माझ्याकडनं डबल थम्सअप. आय अग्री. चला. पण इंस्टाग्राम वरती जागा एकदम 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 म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला घेऊन तुम्ही आलात पाहिजे असं मी घेऊन आलोय.
काय जागा आहे ही सुंदर. म्हणजे तुम्ही जर महाबळेश्वरला येताय तर तुम्ही सगळे जे पॉइंट आहेत ते पॉइंट बघितले नाही बघितले फरक नाही पडत. पण जर तुम्ही ह्या ठिकाणी नाही आलात, कृष्णाबाई मंदिरच्या उगमस्थानच्या नंतर एक जागते जिकडे तिकडे तिला साठवून परत तिला खाली सोडलं जातं, हा जर स्पॉट तुम्ही मिस केलात तर तुमच्या महाबळेश्वरला येण्याचा काही पॉईंटच बनत नाही. तुम्ही कितीही पॉईंट बघा. आता मी कृष्णाबाई मंदिर बघून आलो आणि मंदिराच्या मधली जी पिंड आहे ना, तशी पिंड मी खरं सांगतो मी आत्तापर्यंत कुठे नाही बघितली आणि तशी नेटवर पण नाही मिळणार तशी पिंड. म्हणजे त्या पिंडीच्या खाली असे नाग आहेत, ठीक आहे, आणि असे जवळजवळ 100 नाग आहेत त्या पिंडीच्या खाली, पण ते आम्हाला का दाखवता येत नाही या कारणामुळे. कारण लोकांनी ना तिकडे अशा ठिकाणी पण मोबाईलवरनं प्री वेडिंग करून करून इकडच्या स्टाफना कंटाळा आणला आणि त्याचं पावित्र्य घालून टाकले. म्हणून कुठेतरी आता अशा मंदिरामध्ये फोटोग्राफीच अलाउड नाही आहे. जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर प्लीज तुम्ही स्वतः इकडे या आणि बघा, तुम्हाला कळेल की किती सुंदर जागा आहे. स्ट्रॉबेरी 400 रुपये किलो आता ही इथं विकतात. इथे विकताय? मॅप्रोला गेलो तर 700-800 रुपये किलो विकतात. अच्छा, तिथं कस्टमर मॅप्रोमध्ये देणार पण मार्केटला पैसे देत नाही. का असं करतोय पण? तर काय माहित, त्यांना जायचं असतं मग त्या गडबडीत ते देऊन जातात पैसे. या मामा काय किलो मागे 50 रुपये कमवतोय, 350 रुपये त्याची खरेदी, बरोबर त्याचा बॉक्स गेला 5 रुपयाचा बॉक्स गेला, बरोबर. 40-50 रुपये आपला कमवून आपला जातोय घरी. आणि चांगलं स्ट्रॉबेरी कसं ओळखायचं? चांगली क्वालिटी अजून निघली नाही, महिना त्याला अवकाश अजून एक महिना बाकी आहे. हा, म्हणजे हे इंटर क्वालिटी. जानेवारी मध्ये येईल. हा, ही इंटर क्वालिटी आहे. काय फरक असतो विंटर क्वालिटी आणि इंटर क्वालिटी जर आंबट असते, दुसरी व्हरायटी असते ते गोड असते. आता काय आंबट लागणार आपल्याला? साधारण आंबट लागणार. अच्छा. आणि मग आपण हे जे लोक रस्त्यावरती आमच्या मुंबईमध्ये ना हायवेवरती विकतात ते काय असतं? ते पनेट असतं. ते पनेटमध्ये असते 200 ग्रामची स्ट्रॉबेरी, काय खाली असतं ते? कचरा. स्ट्रॉबेरी पनेट असतात ना, हा हा हा. ते खाली निसता कचरा, 4-6 फळं वर चांगले असतात, खाली निसता कचरा असतो. कचरा असतो, त्याला काय अर्थ नाही. बारीक स्ट्रॉबेरी रोड. गुलाब डांगे मी. गुलाब डांगे, हा. थँक्यू दादा. तुम्ही जर महाबळेश्वर आलात तर तुम्हाला असा वाला दिसणार गोष्ट, फलक दिसतो तिथे टूर नंबर 1. मग तुम्हाला 3.5 तासामध्ये काय काय फिरवणार ते? 20 जागा फिरवणार, 1200 रुपये टाइम, 3-3.5 तास. बघा हे प्रतापगडवाला, तो पण 3.5 तासाचाच आहे. की तुम्ही जर इथे आलात तर इथे स्टँडर्ड गोष्टी सगळ्या आहेत. तर आता मी या सगळ्या तुम्हाला एका दाखवू शकत नाही मी एपिसोडमध्ये, पण आम्ही काय करू याच्यातलं काही काही बेस्ट आहेत तर दाखवायचा प्रयत्न करू. व्हरायटी मिळेल तुम्हाला थोडीशी एका ट्रिपमध्ये. तर आता मी ज्या जागेवरती आलो आहे ना, ती माझी आणि अल्पाची दी फेवरेट जागा आहे. आम्ही जेव्हा डेट करायला लागलो तर मी जेव्हा पहिले इथे आलो तर मी तिला इथे घेऊन आलो आणि ती प्रेमात पडली. माझ्या नाही या जागेच्या, विचार करा. आणि एवढी सुंदर जागा आहे आणि ही जागा 1849 पासनं चालू आहे. म्हणजे किती महाबळेश्वर जुनं माहिती नाही, पण ही जागा तर नक्कीच सर्वात जुनी आहे इकडची. आणि इथे काय मिळतं, इथे खूप स्वस्त पेस्ट्री आणि काय काय गोष्टी मिळतात. आपण आज जाऊन बघूया. वाटतं असं पोस्ट ऑफिस सारखं फील आहे ना आपलं हे. म्हणजे खूपच अमेझिंग जागा आहे. मी आजचे पण आलेलो खूप आधी आणि तेव्हा प्रेमात पडलेलो. माझं नाव जोशुआ टोनी डिसूजा आहे. हे माझा बारका भाऊ बेवन डिसूजा आहे. 175 वर्ष जस्ट गेले वर्षी झाले, क्लोज झाले. आम्ही 5वी जनरेशन आहे. 5वी जनरेशन करतोय. मग तुम्ही ऍक्च्युली महाबळेश्वरकर आहात. आता बोलायला हरकत नाही. आपल्या इथं जे फेमस केक जे आहे, कॅरेट डेट, बनाना रेझन, लोफ, ब्राउनीज, मफिन्स, कपकेक्स. ऍक्च्युली आज काय झालंय ना, आज आहे मंगळवार आणि मंगळवारचं हे ऍक्च्युली बंद असतात. आमच्यासाठी त्यांनी फक्त चालू केलंय, त्यामुळे थँक्यू सो मच दादा की तुम्ही आम्हाला एवढा एंटरटेन करताय आणि गोष्टी देताय आमच्यासाठी. सो कॅरेट अँड डेट केक आलेला आहे अल्पा, आणि आपल्या डेटच्या पण ते दिवस मला आठवलेले आहेत जेव्हा इथे आलेलो. क्रिस्पी पण आलाय बघ दादा, आणि मातून तो ब्रेडचा सॉफ्टनेस खूपच सॉफ्ट आहे. कॅरेट आहे ना, जाणवतो खाताना. हो हो, काय फ्लेवर आहे यार. स्पॉन्जी आहे फुल आणि गरम गरम. हो हो. आणि या वेदर मध्ये. आणि हा असा ना की हा तुम्ही पार्सल घरी घेऊन गेलात ना तरी तो मस्तच लागणार आहे. माझ्याकडनं गोल्डन थम्स. डेफिनेटली गोल्डन. बाय द वे, टोप्या पाहिल्या का सगळ्यांच्या? हो, तिन्ही टोप्या माझ्याच आहेत. हो हो हो. बनाना रेझिन, बनाना केक तर माझे एवढे फेवरेट केक आहेत ना सर्वात. केळी आणि मनुका आहे त्याच्यामध्ये. हो, दोन्ही अशा गोड गोष्टी ज्या प्रसादावर मिळतात, तुला माहिती आहे युजली शिऱ्यात टाकतात.
तो हा शिराचा केक आहे, प्रसादाचा केक. प्रसादाचा केक आहे हा. त्याच्या वरती जे अल्पा क्रिस्पीनेस बनलंय बघ, हा तर अजून मस्त रंग आहे. लिटरली प्रसादाचा केक खाऊन बघ. त्यात जळका फ्लेवर मस्त आलेला आहे. हो, आता पण इंडियन वाटतं ना केळं आणि रेझनमुळे. जे आफ्टर टेस्ट बघ आहे तोंडामध्ये, वडा आफ्टर टेस्ट. सो त्याने ऍक्च्युली भट्टीमध्ये बनवलं आणि मग आता देताना अवनमध्ये गरम केला. त्या अवनच्या गरम केल्यामुळे त्या स्पॉन्जमध्ये जो हीट क्रिएट झाली ना, त्याचा जो तुझं अख्खा तोंड जे असं छान दमवाला या तसा मला फील आहे. दमवाला केक आहे हा अल्पा. सो बनाना केकला आमच्याकडनं मिळतो आहे गोल्डन चोको वॉलनट ब्राउनी. ते तुला ब्रेड दिसतो बघ, हा ड्राय आहे थोडा. ते जेवढे स्पॉन्जी होते थोडा स्पॉन्जी नाहीये, नाही, टेक्स्चर्स वेगळे आहेत. पण ह्याची चव अल्टिमेट आहे. हे लहानपणी कसं बर्थडेवाला केक आपल्याला मिळायचं, पण हा खूप बाप लेवलचा बर्थडेवाला केक आहे. हो. जर मला पण ह्याला थम्सअप द्यायचंय त्याला मी देईन ट्रिपल थम्सअप. वाव भाई, ह्याचं घरचं जॅम आहे. तर तुम्ही पण रिक्वेस्ट करायचं कोण असेल शॉपकीपर की वुडन आमच्याकडे स्पून्स आहेत का, हो. कारण महाबळेश्वरी सुंदर जागा आहे ना, उगाच आपल्यामुळे तिथे कचरा नको व्हायला. मला जॅम आला आणि खूप गोड. गोड तर बिलकुल पण नाही वाटत. काय फ्लेवर आहे जॅमचा. हो जशी स्ट्रॉबेरी ऍक्च्युली आंबट गोड असते तसा जॅम आहे हा, हो. लिटरली. मला वाटतं ना तुम्ही इथे येऊन सगळंच हे जे दिसतं ना इथे हे सगळंच ट्राय करा, कारण आम्ही सगळं खात बसलो ना तर आम्ही इथे झोपून जाऊ. आणि अजून एक गोष्ट जी इथे येऊन तुम्ही रोज ट्राय करायलाच पाहिजे, आणि ती गोष्ट आम्ही या व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहे, कारण आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये थ्रू आउट दाखवतोच आहोत की बेस्ट स्ट्रॉबेरी क्रीम कुठलं, पण आम्ही एंडला दाखवणार आहोत की महाबळेश्वरमध्ये जगात भारी स्ट्रॉबेरी क्रीम कुठे मिळतं. सो आता मी आलेलो आहे मामा चणेवाल्याला, आणि मामा चणेवाला हे अशी जागा आहे ना की मी जेव्हा लहानपणापासून महाबळेश्वरला येतोय, हे आद्य लोक आहेत की ह्यांनी चणा शेंगदाणा विकणं चालू केलं महाबळेश्वरमध्ये विथ त्यांचं स्पेशल जे इकडच्या लोकल लोकांनी सोर्स केलेले चणे मिळतात ते इथे मिळतात. 104 वर्ष जुनं यांची ही दुकानं आहेत. खूपच असं माझ्यासाठी नॉस्टॅल्जिया प्लेस आहे. तर मी चाललो आतमध्ये बघायला. बघ तिकडे एकदा तिकडे ते पूर्ण भाजतात आणि भाजून झालं की ते असे बनतात मस्तपैकी. ट्राय करूया आपण. मस्त कुरकुरीत, रंग पण का परफेक्ट आहे. हे चणे ना, हे फुटाणे जे आहेत ना ते दाताला चिटकत नाही, काय नाही, आणि रंगावरून दिसत आहेत की ते हाताने भाजलेले आहेत. आणि आता ना मी आताच रिसेंटली एक बघितलं होतं, जे आपण गाडीवरचे जे पिवळे चणे आणि फुटाणे जे घेतो ना त्याच्यावर पण कलर लावायला लागले आजकाल. की ते इथे आपल्याला कसं आपल्या डोळ्यासमोर बनवून इथे टाकतायत, आपल्याला कळतंय की ते ऑथेंटिक आहे ही गोष्ट. बरोबर, खूप छान. माझ्याकडून गोल्डन थम्सअप बाईक. एकतर शेंगदाण्याची साईज पण खूप मोठी आहे, आणि हे शेंगदाणे हे सांगतायत की ते बॉईल करून रोस्ट केलेले आहेत. हे बिलकुल खारे नाहीत. नाही तर आपण युजली काय करतो, हे जे असं ना काढून टाकतो, ज्याच्यामुळे ते मीठ निघून जातं आणि फक्त हे मधलं खातो आपण. पण हे सालासोबत खाल्लं ना तरी ते छान लागतात, कारण त्याला मीठ नाहीच आहे जास्त. खूप परफेक्ट आहे. माझं रेकमेंडेशन असं असेल की तुम्ही असं जाताय टॅक्सीने जातायत कुठे पॉईंट वगैरे बघायला, हे घ्या एक पाव किलो, नाहीतर पाव किलो मिक्स करून घ्या है ना, आणि हे खा. कारण बाहेरचं स्नॅक वगैरे कॅडबरी चॉकलेट खाण्यापेक्षा हे जास्तच हेल्दी आहे. हे पीनटची चव जे आपल्याला बारमध्ये मिळतात त्याच्यावर खूप डिफरंट आहेत. म्हणजे प्रीमियम बारमध्ये मिळेल असं वाटतं. हॅलो, येस, आवडतात ना व्हिडिओ ताई? थँक्यू सो मच. काय घेतलं तुम्ही मार्केटमधनं? भरपूर भाज्या घेतल्या. बघ बघ, ओव्हरफ्लो, ताज्या आहेत. भाज्या ओव्हरफ्लो झाल्यात, भाज्या ओव्हरफ्लो जड झालंय. एकदम. म्हणजे आईची आठवण आली की आई असते ते पण तेच केलं असतं. चणे घेतलेत का? होय काय चालू टेस्टिंग घेणार का तुम्ही टेस्ट करायला? डोळे बंद करून घ्या, आम्ही नेहमी घेतोय. डोळे बंद करून घ्या म्हणता येते. बघ टेस्टिंग करायची गरज पण नाहीये. असं जर आपल्याला रिव्ह्यू मिळत आहेत तर का आपण ते ट्रस्ट नाही करायचे. चला, माझ्याकडनं या दोन्ही गोष्टींना खरंच मिळतो आहे गोल्डन थम्सअप. तर तुम्हीच किरण आहात का? किरण म्हणजे कोण? तुम्हीच किरण आहात? अरे नमस्कार दादा. आणि हा आमचा खूप वडिलांपासून सुरू झालेला आहे. आमची 4थी पिढी आहे. फोर जनरेशन चालू आहे. हे आमचं खूप जुनं शॉप आहे महाबळेश्वरमध्ये. म्हणजे प्रथम चण्याचा व्यवसाय आमच्या वडिलांच्या वडिलांनी केला. त्यांनी आमची पिढी चालू आहे. या तुम्हाला टेस्टिंग दाखवतो. आणि मला एक फक्त विचारायचं की हे महाबळेश्वरमध्ये हे चण्याचं तुम्हीच चालू केलं? चणे हो आम्हीच केलं. आणि चणे इथले रॉ चणे असतात ते इथल्याच खालच्या भागात आम्ही काही करतो. ते बाहेरचे चणे नाहीत. हे सगळे किती फ्लेवर सुंदर लागत असतात, पण माझे ओरिजिनल आहेत ना तेच खायला, इकडचं महाबळेश्वरचं खायला मजा येते. मग ह्यांच्यावर तुम्ही आलात की तुम्हाला सगळं म्हणजे जेवढी व्हरायटी मिळू शकते या
चणा शेंगदाण्यामध्ये सगळी तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही इथे या आणि जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला कुठले आवडतात महाबळेश्वरमधले ते कमेंट करून सांगा आम्हाला. आम्ही नेक्स्ट टाइम ते ट्राय करू नक्कीच. चला. या गोष्टी काय आहेत? बिबुआ बोलतो आम्ही. हा बिबुआ तुम्ही बिलावा. बिलावा. हा हे औषधात वापरता ना? अच्छा. हा हे जे जवस असतं ना त्याची चटणी वगैरे करतो आपण, तर ते हे असं उगतं याच्या, असं त्याचं पीक असतं. आणि हे सगळं घरी यांनी सोर्स करून आणलेल्या गोष्टी, चिंच वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी फक्त मंगळवारी पाहायला मिळतात आपल्याला या महाबळेश्वरच्या मार्केट. काय नाचणी? हा नाचणी, नागली पण म्हणता ना? हा ना. नागली पापड करतात त्याचे. हो. हे दाखवा ना, गोंदलेलं दाखवा ना, हात दाखवा. माझ्या बायकोने पण बनवलंय. आम्हाला तेवढं नाही आवडत. एवढंच ना, मिनिमल. तुमचं नाव सांगा आजी. वसंताबाई मारुती सपकाळ. अच्छा. राहणार मात. अच्छा. महाबळेश्वरला आपण आल्यावर हे लोक जे आपल्याला पार्किंगच्या तिथं पैसे वगैरे घेतात ना, 7 दिवसाचे पास वगैरे, मला असं वाटतं की त्याचं ते काम खूप चांगलं करताय. कारण हे तर चिऱ्याच्या दगडांनी जी बनवलेली ट्रेल आहे ना, खूप सुंदर ती खरंच अशी थोडी नॅचरल पण फील देते. कारण मी पण मेलबर्न जाऊन ना, मी तिकडचे पण नेचर ट्रेल्स केले आहेत आणि आय किड यू नॉट, हे तेवढंच सुंदर वाटत होतं. म्हणजे नो डाऊट त्याचं वेदर खूपच अमेझिंग आहे. आपलं वेदर खूपच हेझी आहे आणि त्याची सनलाईट ऑलवेज क्रॉस पडते. बट बिकॉज इट्स अ महाबळेश्वर ना, मला ते फील झालं उतरताना स्पेशली, जसं मी बघितलं की अरे हा फील इंटरनॅशनल आहे. आता जो दिसतो रिअली, म्हणजे ज्याने केलं हे सगळं बांधकाम, खरंच त्याचं कौतुकास्पद आहे. लिटरली केक कापला असं वाटतं तुला कोणीला कुठे पण खायचंच बोलतो. ते बघ, हे जे खाली जे जंगल आहे ना, ते जावळीचं जंगल आहे. आणि जावळी खूप महत्त्वाचं ठिकाण होतं हे जे जंगल इथे. कारण सगळा जो घाटावर जो माल जायचा तो समुद्रातून यायचा, अरबी समुद्रातून. आणि तो हा ट्रेड रूट होता ना, तर ज्याचं जावळीवर ज्याचं कंट्रोल, तोच ह्या ट्रेडचा म्हणजे राजा असायचा. त्याच्यावर शिवाजी महाराजांनी जावळी जेव्हा काबीज केली, चंद्रराव मोर्याला जेव्हा त्याच्या गादीवरून पाडलं, तर त्याचा खाली वाडा होता. असं म्हणतात की जावळी असं जागा होती, असं जंगल होतं की ज्यावेळेस दुपारी 12 वाजता पण जे ऊन होतं ते जमिनीवर लागणार नाही, एवढं डेन्स ते जंगल आहे खाली. अजून पण आपण गेलो ना, तर खाली अजूनही असं वाटतं की अंधारात आलोय आपण. ते आता पुढे गेलं तर एक रडतोंडी घाट म्हणून आहे, तर त्या घाटाने अफजल खान खाली उतरलेला. आणि इकडे पुढेच प्रतापगड आहे, तर त्याच्या पायथ्याशी महाराजांनी त्याला, तो जिकडून आला होता तिकडं त्याला पाठवलं, म्हणजे नरकात त्याला पाठवलं. आपण ह्या ट्रिपमध्ये नाही, पण आपण पुढच्या ट्रिपमध्ये नक्कीच एक प्रतापगडचा स्पेशल एपिसोड करू, ज्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या जागा कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. तर कमलजरांच्या स्टॉलवरती आलो होतो आम्ही खायला. मस्त 60 रुपयाची ही तवा भेळ. हे मस्ट बाय मध्ये येत. गोल्डन थम्सअप देत नाही, कारण जागेलाच गोल्डन थम्सअप आहे. हे मी म्हणतो की लोक ना हा असा कचरा करून देतात, म्हणून सांगतो की ते बिचारे काय त्यांना मागतात म्हणून लोक देतात, पण तुमचं काम आहे ना हे यार. काय म्हणा कुठे कुठे टाकले प्लास्टिकचं हे तुमचे. तुमचं नाव सांगा ना. किरण जाधव दादा. किरण जाधव. हे व्हाईट दिसते ना समोर तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केमिकल फॅक्टरी म्हटलं ना तर महाड सिटी मध्ये आहेत. महाड सिटी त्याच्यामुळे हा थोडाफार फॉग पण आहे त्यामध्ये आणि थोडं पोल्युशन पण आहे. आणि तुम्ही ते फोटो कुठल्या महिन्यात काढता जेव्हा सर्वात सुंदर क्लायमेट असतं इकडे? सर्वात सुंदर क्लायमेट मध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना तर दिवाळीच्या आसपास मध्ये यायचं, म्हणजे आपलं नाताळचं ह्याचं सीझन संपतो ना, दसऱ्याचं सीझन, त्या टायमिंगला यायचं. आणि तो इको पॉईंटचा काय बोलतो तुम्ही? इको कसं करायचं? कसा आवाज दिला तर रिटर्न येतो आपल्याला. आपण मेन पॉईंट बघा दिसतो आपल्याला, रेलिंग समोर दिसते ना समोर, तो मेन इको पॉईंट आहे, तिथे रेलिंग दिसते तो. पण आपण इथनं आवाज टाकला तरी आपल्याला आवाज ऐकायला भेटतो. ऐकलं? 6-7 वेळेचा आवाज. 6-7 वेळा आवाज ऐकू येतोय. मला या आर्थर सीटचं सर्वात जास्त काय आवडलं नाही पॉईंटचं, इकडचे सगळे फूड स्टॉल्स आहेत ना, एक तर सगळे इकडचे लोकल लोक आहेत, सगळ्यांचे फूड स्टॉल्स आहेत. सगळ्यांचे फूड स्टॉल खूप क्लीन आहेत. ओके. आणि प्रत्येकाचं सिटिंग अरेंजमेंट, प्रत्येकाची जी स्टाईल आहे, जिकडे जिकडे ते सगळे थांबले आहेत, तेवढे मस्त स्पॉट सगळ्यांनी चूज केलेत ना की प्रत्येकाचे आपापले स्पॉट्स आहेत आणि प्रत्येकाच्या आपली सिटिंग आहे. वन फील वाला वन ऑफ अ काइंड. वन ऑफ अ काइंड फील. व्हेरी नाईस अल्फा. दिस इज वन ऑफ अ काइंड फील गाईज. आणि कसं ना, प्रत्येक स्पॉटला हे असे पॅकिंग वाले आयटम आहेत, पण असे नॅचरल जे इथं मिळणाऱ्या गोष्टी ते पण आहेत.
फळं वगैरे, हे स्ट्रॉबेरी, हा तर ह्या सगळ्या तवा गोष्टी भेळ तर आहेत. बाप आयटम आहे. हो. हा, तर हा आर्थर सीट पॉईंट. सो महाबळेश्वर जे हिल स्टेशन म्हणून ज्याने शोधलं ना आणि ज्याने लोकांना सांगितलं ना की इथे चांगलं हिल स्टेशन होऊ शकतं, तो लॉर्डविक म्हणून एक ब्रिटिश अधिकारी होता. त्याचाही पुढे एक लॉर्डविक पॉईंट आहे. तर त्याने एक पत्र लिहिलं मुंबईला, आणि ते मुंबईचं जे त्यावेळेचं न्यूजपेपर होतं त्यावेळेस पब्लिश झालं. ते 1823 का 1830 तुम्ही कमेंट करून सांगा कधी झालं ते. त्याच्यानंतर इकडे लोक यायला लागले आणि त्यांनी हे हिल स्टेशन चालू केलं. तर त्यातले हे जो हा आर्थर होता, जो गव्हर्नर होता मुंबईचा, तो इथं आला आणि त्याची ही आवडती जागा होती असं म्हणतात. त्याचं म्हणूनच ह्या जागेचं नाव सीट, आर्थर सीट म्हणून आहे. आणि तुम्हाला हा जो डेक आहे त्याच्याने पूर्ण एक असं ड्रोन व्ह्यू दिसतो, असं 360. म्हणजे ते म्हणतात ना की ब्रो आय नो वन स्पॉट, हां, आणि मग त्या स्पॉटचा आज एक टुरिस्ट स्पॉट झालाय. तसा मला फील आहे पाहिजे इथे. सो मी आता इथे मस्तपैकी एका हॉटेल ब्रह्म अरण्य, आणि लिटरली अरण्यामध्ये बसलेलो आहे त्याच्या. आणि इथे मी मागवली आहे कांदा भजीची 60 रुपये किंमत आहे, आणि मिसळ पावची किंमत आहे 80 रुपये. पहिली गोष्ट सर्वात मला काय आवडली, ही लाल चटणी. लाल चटणी जिकडे दिली आहे ना, शून्य ते 100 डायरेक्ट. हिल स्टेशनवरती कांदा भजी खाणं ही एक वेगळी मजा आहे. आणि आता जर असा मसाला मिळत असेल, असा मसाला ठेच्यापेक्षा बाप आहे हा. लाल मसाला आणि फक्त तेल आहे याच्यामध्ये. भजी पण बघा काय कुरकुरीत भजी. हे बघा, हे बघा भजी, बघा भजी, बघा हे बघ. कुरकुरीत कांदा मस्त फ्राय झालाय, एकदम खुसखुशीत. म्हणजे हे बघ, म्हणजे हे मिनी खेकडा व्हर्जन आहे, बट खूप कुरकुरीत आहे. आणि ह्याच्या डीप केली ना अशी, जर असा मसाला घेतला एवढा आणि ती टाकली ना, परफेक्ट फॉर महाबळेश्वर फूड. कांदा असला लोकल कांदा आहे, त्या लोकल कांद्याची चवच अप्रतिम आहे यार. या वर्षी माझ्याकडनं मिळतं गोल्डन थम्सअप. आता मिसळ आली आहे 80 रुपयाची. मिसळ बघाल तर आतमध्ये मटकी आहे, ओके. बटाटा दिसतोय मला चांगला, बटाटा आहे याच्यात, फरसाण आहे, एकदम घरगुती आहे ही. कुठल्या तरी गावात जाऊन कुठल्या घरात मिसळ खातो असं वाटतं बघ. अप्रतिम भाजी, अप्रतिम लागते मिसळ, फरसाण अप्रतिम लागतंय. हा जो रस्सा आहे ना, ओ हो, खूप छान मिसळ आहे. ओ हो, काय पटकन तुटतोय पाव. अप्रतिम मिसळ आहे. 80 रुपयासाठी. आतमध्ये मावश्या ज्या आहेत ना, आणि त्यांनी ज्या प्रेमाने बनवली आहे ना, त्याची चव उतरली आहे. त्यामुळे या गोष्टीला माझ्याकडनं मिळतोय 100% गोल्डन थम्सअप. सो ह्याच्या आधी आपण महाबळेश्वरमध्ये काही फॅन्सी ठिकाणी गेलो, पण तिथे अजून मला गोल्डन थम्सअप मिळाला नाही आहे. मॅक्स टू मॅक्स डबल थम्सअप मिळाला, पण ही जागा गोल्डन थम्सअप डिझर्व करते. अमेझिंग. 80 रुपये आणि काय चव आहे याची. तिखट पण आहे, पण ह्या क्लायमेटमध्ये आणि सुंदर, परफेक्ट. आता असं चहा पितो आणि मग मी निघतो. सध्या स्ट्रेंजर थिंग्स चालू आहे, आणि स्ट्रेंजर थिंग्समध्ये एक सर्वात मोठा एक असतो वेकना, आणि एक आहे आपण वेन्ना. तर मी आता वेन्ना लेकच्या इथे आलो आहे, जिथे लेक म्हणजे आता बोटिंग करायचं, भरपूर मेहनत करायची आहे. आणि आम्ही आता दिवसभर भरपूर फिरलो. तुम्ही बघितलं, मी मंदिर करतोय, सगळं साईट सीइंग करतोय. तर आता भूक लागली आहे. आणि इथं बघाल तर इथे पहचान कौन क्या मिळता है. तर महाबळेश्वर भरपूर सारे कॉर्न आर्टिस्ट आहेत, आणि काही कॉर्न स्टार्स पण आहेत. तर बघा कुठले आपल्याला आवडत आहेत. आम्ही त्यांना फक्त बोललो सिम्पली की मला भाजलेला मका द्या. ते बोलल्यात मका खायचं, जर तुम्हाला नुसता मकाच खायचा आहे, तुम्ही इथे आमच्याकडे एवढ्या व्हरायटीज आहेत. रोस्टेड फुल, रोस्टेड कट, बटर बॉइल्ड, बटर चीज, तंदुरी मेयो,
कच्चा मँगो, पेरी पेरी आणि बरंच काही. म्हणजे त्यांनी असं मॅगीला आता नो मोर तिची आयडेंटिटी हरवली आहे, तसं आता कॉर्न झालंय की पहचान कॉर्न मैं कॉर्न हूँ. बटर चीज आहे कॉर्न. दिसतं तर अस्थेटिक म्हणजे येल्लो रंग, परत हिरवा रंग, मग तो पांढरा चीजचा. खूप बाप, मी अपराध देत नाहीये. हो मला वाटलंच होतं काही की आय मीन एक्सपेक्ट मी टू. हलबा गरमागरम आहे. चीज छानपैकी मेल्ट होतो त्या कॉर्नवरती. वरून पण जे कॉर्नचा स्वीटनेस आहे तो देर इज सॉल्टीनेस अँड देर इज स्वीटनेस. आणि हे क्लायमेट छान असं या सुंदर क्लायमेट मध्ये असं काहीतरी खातात. आणि तो मसाला पण छान तिखट आहे, छोटासा इंटरेस्टिंग पडला आहे तो. मंगेश तुला हवाय काय खास दे ना म्हणतो. प्रेम आहे, प्रेम ब्रो, हे प्रेम आहे, हे प्रेम आहे गाईज, हे प्रेम आहे. आता हे का ना एनी टाइम मॅगी पेक्षा हे जास्त हे मॅगी पेक्षा एनी बेटर आहे, हे एनी डे बेटर आहे. better. हे तुम्ही घरातही बनवू शकता, हो. हे एवढं इझी आहे. सो हे 80 रुपयाचं रोस्टेड जे आहे ते कुठेतरी घरी बनवणं डिफिकल्ट आहे, कारण रोस्टेड आहे. तुला प्रॉपर कोळसे विषय पाहिजे भाज्याला घरात. ह्याचं दिसतं बरं कसं अट्रॅक्टिव्ह किती. आणि हे रोस्टेड आहे. वाव, एवढं हलकं फुलकं हलबा आहे. म्हणजे कोणीतरी त्या ह्याच्यातनं काढून द्यायची जर इच्छा असते ना, कोणीतरी काढून द्यावं. हे आता दातात आपलं अडकतं. अमेझिंग. हे ना पण जास्त टेस्टी काय लागणार? हा खरंय. नाही ह्याचं हे बोलले, बरोबर बोलले. ह्याच्यामध्ये गोडवा जास्त कारण ह्याच्यामध्ये ना अजिबात कुठलं पाणी मिक्स नाहीये, ऍक्च्युअल फ्लेवर आहे. दिस इज गुड यार. तुम्ही कुठल्याही स्टॉलवरती खाऊ शकता. आम्ही खाल्लं या स्टॉलवरती. नाव पण नाही, नंबर आहे, मोबाईल नंबर आहे फक्त. तर ते कुठे काही खा, या डिशला जे मात्रांना बंद मिळतंय त्याला माझ्याकडे मिळतोय गोल्डन थम्सअप. डेफिनेटली. बरं आता मी आलो इथे विघ्न हरताला आणि यांच्याकडे कॉर्न पकोडा मिळतो. आणि मला असं कळलं की कॉर्न पकोडा मस्त आहे. आणि यांच्याकडे कुल्हड चाय पण मिळते. किती रुपये चाय ताई? असं वेगळं गावरानी काय आता गावठी अद्रक तर चहात असतं. तर मस्त गोल्डन लाईट आहे आणि गोल्डन चाय आमच्या हातात आहे. गरमागरम चहा आहे, खूप कडक चहा आहे. आपण घरी चहा कसं बनवतो तसं चहा आहे. आणि छान अद्रकचा स्वाद लागतोय. जशा त्या मावशी दिसत आहेत ना तशी चहा आहे, साधी सिंपल घरगुती. आणि मला जे अद्रक पण पडलंय ना, म्हणजे जे आपलं आलं पडलंय ना तिकडचं असं गावठी आलंय. ही चव जास्त अशी स्ट्रॉंग नाही, पण छान चव आहे त्याची. पण माइल्ड आहे एकदम. आणि तू सिप प्याल्यानंतर एंडला तुला ते चव येते अद्रकची आफ्टर टेस्ट. आणि कुल्हडमुळे त्याची कुल्हडची पण वेगळीच चव लागते. तर ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. माझ्याकडनं आता डबल थम्सअप. तो दिसतोय बघ, भजी आलेली आहे मस्त गरमागरम. आणि तुम्हाला दिसतात कॉर्न, हे बघ गरम गरम. एक तर मस्त कुरकुरीत आहे. आणि कॉर्न आहे ना, कॉर्न तो छान गोड आहे. त्याच्यात मस्त कॉर्न व्यवस्थित पडलाय, थोड्या मिरची पण आहे, एकदम कुरकुरीत आहे. आणि गरम गरम खाते म्हणून बोलतोय. मिरची मस्त आहे, कारण मिरची तिखट तिखट होतं ना, त्याला तिखटपणा कमी आहे. गोड आहे ना जास्त कॉर्न असल्यामुळे. पण हे जे तोंडात टाकला जे कुरुम 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 आवाज येतोय ना, मस्त मस्त. थोडंसं टेक्स्चर वियर्डली ना साबुदाणा वड्याचं आहे. दाणे दाणे वाटतं साबुदाणा वड्यासारखे खायला, कुरकुरीत. पण आतून जेव्हा ते फुटतात तेव्हा कळतं की नाही कॉर्न आहे, कॉर्न आहे. खुश झालं तेव्हा त्याची रिॲक्शन बघ. हो हो हो, येस येस येस. भाटुबा भारतीय टुरिंग पार्टी. येस येस. आम्ही यांचे व्हिडिओज बघतो पण सबस्क्राईब नाही केले, पण आता प्रत्यक्ष भेटले म्हणून नक्की करू. क्यूटनेस ओव्हरलोड होता तिकडे आता. मग आता अशा माहोलमध्ये जर मी असेल तर मला वाटतं की या गोष्टीला माझ्याकडनं मी एवढं खुश आहे तर काय म्हणू. मी तर ह्याला देतोय गोल्डन थम्सअप. खूपच छान कॉम्बो एकदम. आणि लाईट कमी होतो तर पटकन मी खातो आणि जातो बोटिंगला. चला. तर आता आम्ही आलो आहोत द मोस्ट फेमस जागा, जी
जसं मॅप्रो फेमस आहे, जसं मालास फेमस आहे, तसंच एक बगीचा हे फेमस आहे आणि बगीच्यामध्ये तुम्हाला यावंच लागतं. आयकॉनिक जागा हो, आहे हो. जे प्रत्येक फॅमिली येथे थांबते. आणि इकडे पण मी ट्राय करणार आहे जे मी तिथे ट्राय केलेलं स्ट्रॉबेरी क्रीम. इट्स ऑल टाइम फेवरेट. तर ही जी बगीचा जागा आहे ना ही खूपच फेमस आहे, म्हणजे जवळपास 75 वर्ष जुनी जागा आहे ही. आणि इथे भरपूर नावाजलेले लोक पण येऊन गेलेत आणि आता इथे भरपूर आयटम मिळतात खायला. म्हणजे तुम्ही बघू मेनू कार्ड तर मोठा मेनू कार्ड आहे एकदम स्नॅक्समध्ये आणि याचे थाई बीळ पण मिळते. तर खूप सारे आहे, पण आपण आता ट्राय करतोय फ्रँकी यांची. इथं बघाल तर फ्रँकी एकदम म्हणजे तेलकट नेक्स्ट लेवल झाली आहे कारण तिने डीप फ्राय केली आहे. आणि क्रिस्पी. हो क्रिस्पी तर केली आहे पण तेल पडतं बल्पा त्याचं. तेल पडतं की सॉसेस पडतं, तेल नाही. घाबरू नको बल्पा. खूप तेलकट आहे. आतलं जे ऐवज आहे त्याची चव छान आहे. हो पण नुसतंच हे तेलकट असलं आणि चीजी आहे. बघ तेल बघ केवढं आहे. बघ खूप तेल आहे. आतमध्ये सगळं असं आहे. हे बघ चीज आहे भरपूर सारं. नाही सांगू शकत आहे काय ना. याचं जे रोटी आहे ना ती रोटी मैद्याची आहे आणि तो दिसते त्याच्यामध्ये चीज आणि तेल. ती ही ना शॅलो फ्राय केली तेलावरती. तर तेल खूप पकडले गेले रोटीने. मैदा असल्यामुळे मैदा रोटी कडकडीत एकदम कुरकुरीत झालं आहे. बघ बक्षील एकदम कुरकुरीत झालं आहे. तेलकट असल्यामुळे चव चांगली वाटते. मला बिलकुल नाही आवडलं पाहिजे. माझ्याकडनं ह्याला नो थम्सअप. द मेन आयटम स्ट्रॉबेरी खाऊन घेऊया कारण आता चमचा टाकायला जागा नाही याच्यात. हमारे जब गार्डन की जो बगीचे की स्ट्रॉबेरी जो आती है ना, तो तभी हम लोग कस्टमर को 2 पीस नहीं लगाते, पूरा गुलाब की तरह सजा के देते. अच्छा सीजन तो सीजन अभी मार्च अप्रैल से चालू हो जाएगा. जनवरी से चालू हो जाएगा पूरा. जनवरी मार्च अप्रैल. हाँ, क्योंकि ये बार बरसात के हिसाब से हमारा प्लांटेशन लेट हुआ ना सर, पाऊस पडला नहीं तो वो हिसाब से हमारा रेडी हो जाता है. वो हिसाब से महाबळेश्वर स्ट्रॉबेरी मस्त लागते. टकला सोललेला आहे मी. आता विपक्रीम पहिला विपक्रीम आलं अख्खं. फुल विपक्रीम आहे. स्ट्रॉबेरी छान आहे. म्हणजे हे क्रीम असं काय अल्पा वाव क्रीम नाही आहे. म्हणजे ओके वाटलं मला खाऊन. मला वाटतं हे मॅप्रो बोल हे बगीचा बोल हे जेव्हा स्टार्टिंगला लेजंड्स होते त्यांनी ही स्टाईल आणली या महाबळेश्वरमध्ये. पण आता 75 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी एवढे मोठे झालेत ना ते ती जी मजा होती ना ती निघून गेली आहे. आईस्क्रीम पण खातोय ना मी. त्याला एक वियर्ड चव आहे. नॉट अ गुड चव. सो हां हे जे मला स्ट्रॉबेरी क्रीम आहे ना मी लहानपणी जे खाल्लं आहे ना ती नॉस्टॅल्जिया फिलिंग नाही देते. ते काहीतरी विचित्र लागतं आहे मला आता नवीन जे आहे ते. स्ट्रॉबेरी छान आहे त्याच्यात पण व्हिपक्रीम आणि आईस्क्रीममध्ये ती धमालच नाही आहे. ओके ह्याला माझ्याकडनं नॉर्मल थम्सअप आहे. क्वालिटी आहे बट स्ट्रॉबेरीची क्वालिटी थम्सअप आहे. बाकी ओके आहे. संपू पण शकत नाही. याच्या पुढे आम्ही जे खाणार आहे मला तर वाटतं त्याच्यापेक्षा भारी महाबळेश्वरमध्ये दुसरं कुठेच नाही मिळत असा आमचा दावा आहे. बघूयात. सो मस्त इव्हनिंग झालेली आहे. एकदम छान थंडी सुटलेली आहे आणि आम्ही आलो आहोत वन ऑफ दी बेस्ट स्पॉट असं म्हणतात की जसंच मॅप्रो फेमस आहे जसं बगीचा फेमस आहे अजून एक गोष्ट फेमस आहे ती आहे मालाज. आणि जर आपण मालाला नाही आलो तर ह्यांना वाटतं की मला विचारलंच नाही कोणी. तर आपण मालाला विचारूया आता जाऊन की त्यांच्याकडे आहे का स्ट्रॉबेरी क्रीम. अरे हे संस्कृतमध्ये माहिती आहे माला माले माला हा प्रथमा. सुगंध अगदी सुंदर असा सुटला आहे. म्हणजे असं अक्षरशः तो अवनमधनं बाहेर आला जसं कळतंय आपल्याला. असं चीजचं पण अरोमा एकदम मस्त आहे. आणि ह्याची किंमत आहे हा फार्म फ्रेश पिझ्झा आहे जो अल्पाने मागवला आहे इन्सिस्ट करून. त्याची किंमत आहे 550 रुपये. आणि हे आहे काय अल्पा इंग्लिश मध्ये काय म्हणतात क्रॉफल. आपण हे आहे ना लद्दाखमध्ये खाल्लेलं वॉफल आणि क्रॉसन यांचं मिक्सचर क्रॉफल. क्रॉफल. आणि हे आहे ब्लूबेरी क्रॉफल. हे त्यांची स्वतःची बनवलेली ब्लूबेरी आहे आणि स्वतःचं आईस्क्रीम आहे बनवलेलं. स्वतःचं व्हिपक्रीम आहे बनवलेलं. एव्हरीथिंग ह्यांचं आहे बनवलेलं. सर्वात पहिली गोष्ट काय आवडली असेल मला त्याचं चीज असं खेचलं गेलं. पण हे जे झालं ना हे जे चीजचं झालं ना हे मला आवडतं. चीजी आहे खूप चीजी आहे. मस्त पिझ्झा एकदम आणि हेवी पिझ्झा आहे. व्हेज असून पण तो हेवी व्हेज पिझ्झा आहे. आणि ना ही जागा आहे ना एकदम टिपिकल अशी हायवेला बांधलेली एकदम बाहेरनं अशी मोठी एकदम आणि असं फॉरेन टाईप वाटते त्याला जागा बघायला. आहे पूर्ण इंडियन नो डाऊट
बट फील आहे. आणि हा पिझ्झा पण ना असा रोड साईड मिळणारा गाडीवरचा पिझ्झा वाटतो, हो, बट गुड क्वालिटी, गुड क्वालिटी. रिअली गुड क्वालिटी. I agree with you. माझ्याकडनं ह्याला मिळतो डबल थम्स अप. मी मला घेतो ना, कारण मी मला हवंय. छान जॅम आहे, व्हेरी नाईस जॅम यार. व्हॉट अ जॅम, व्हेरी गुड ब्लूबेरी जॅम. आणि आपण हे त्यात घरी ब्लूबेरी घेऊन आहेत जातोय, आतमध्ये. हा. हो हा Pancake वर टाकून खायला बाई मस्त मी लागतं. ह्याचा मी फॅन झालोय. हे ना, हे मला खूप आवडलंय. मी कधीच जॅमचा एवढा कधीच फॅन नव्हतो. मला जॅम आहे हेट. बिलकुल पण स्वीटनेस म्हणजे जे असतं ना जॅमला खाल्ला खाल्ला खूप जास्त थोडं हम्म. sweet होतो, बिलकुल पण तसं नाही. काय केलंय तू याला? व्हिपक्रीम लावलंय मस्त. आता थोडस ऑइली वाटतं ना, थोडस थोडंच वाढलं. बर्थडे वाला. हो काय व्हिपक्रीम वरती रेडीमेड व्हिपक्रीम आहे त्यांचा नाही येतो. असं कोणच येतो. आईस्क्रीम आणि हे बाप लागते ना. हो. ह्या जॅमची क्वालिटी ना तशी लागते. आपण त्या बेकरीत खाल्ले ना होममेड स्ट्रॉबेरीवालं, त्या मफिनवर टाकलेलं, ती तशी लागते. हे बिलकुल पण वाटत नाही होममेड आहे. हे मास मध्ये बनवतात आणि हेच विकायला आहेत. या जॅमला माझ्याकडे नक्कीच मिळतं गोल्डन थम्स जॅमला. हा ब्रेड अजून हा जो ऑफर आहे तो अजून इम्प्रूव्ह होऊ शकला असता. हो. आणि हे आईस्क्रीम पण चांगलं आहे, नो डाऊट. गुड आईस्क्रीम, खूप थंड आहे. ओव्हरऑल डिशला माझ्याकडनं मिळतो डबल थम्सअप. 250 रुपयाचं हे स्ट्रॉबेरी क्रीम. टावर आलेलं आहे actually. हा आणि हे म्हणजे पूर्वी वर्ल्ड कप मिळायचा तसं हा क्रीम कप आहे. Ta-da! पहिलं क्रीम आणि स्ट्रॉबेरी खाऊ पहिलं. नॉट बॅड, पण आहे ऑइली. हे सर मिल्कचं क्रीम नाही वाटत आहे. आणि हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीमच आहे. मला स्ट्रॉबेरी जॅम खूप छान आहे. दादा नुसतं आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी मिळेल ते तर नाही With the फक्त. jam. हा विथ जॅम. हा स्ट्रॉबेरी विथ क्रीम अल्प आलेला आहे. आईस्क्रीम क्वालिटी छान आहे, जॅम पण छान आहे यार. हो. आणि हे बिलकुल पण भाई बिलकुल पण पेड प्रमोशन नाही आहे. खूप लोक म्हणतात की हा टाकला जातो फ्रीमध्ये खातो आणि रिव्ह्यू देतो आणि प्रत्येकाचे पैसे देतो. आणि आम्ही भाटुपावरती पेड रिव्ह्यू हॉटेल्सचे देत नाही, प्लीजच. त्यामुळे फालतूच्या कमेंट्स बंद करा. अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. आणि हे खूप एक कॉन्शियस एफर्ट आहे आमच्याकडनं. हो हो. 80 रुपयाच्या या कॉम्बिनेशनला आमच्याकडनं मिळतं आहे नक्कीच ट्रिपल थम्सअप. 1 थम्सअप फॉर आईस्क्रीम, 1 थम्सअप स्ट्रॉबेरी आणि 1 थम्सअप फॉर जॅम. ट्रिपल थम्सअप. तर फायनली हा तो स्पॉट आहे जिथे मला वाटतं महाबळेश्वरमधलं दी बेस्ट स्ट्रॉबेरी क्रीम मिळतं. आणि ते का मिळतं हे तुम्हाला दाखवणार आहे मी, कसं आहे ती गोष्टी. तो चाललोय मी आता स्ट्रॉबेरी डेनमध्ये. हे बघ, हे असं दिसलं पाहिजे. ह्याला म्हणतात क्रीम. हे बघ ना काय क्रीम बनायला पण क्रीम थोडं कमी आहे पण माझ्या क्रीम म्हणजे तुझे स्ट्रॉबेरी असते. पण हे बघ ना माझं असं वाटतं की ढगात पडलंय स्ट्रॉबेरी. म्हणजे मला वाटतं ही जगात भारी आहे. पण स्ट्रॉबेरी पण जे काय मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी आहे यार. काय आणि क्रीम, स्ट्रॉबेरी आणि क्रीम मध्ये क्रीम हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हो. आपण त्यांना विचारूया की यांचं क्रीम कसं बनतं जेन्युइनली. महाबळेश्वरमध्ये सगळ्या ठिकाणी स्ट्रॉबेरी क्रीम खाल्लं, पण मी खरं सांगतो तुमच्याकडे स्ट्रॉबेरी क्रीम कुठेच नाही. हे कशामुळे होतं? फ्रेश डेअरी क्रीम आहे, दुधाची पासून बनलेली क्रीम आहे. बाकी ठिकाणी जे केक वरची क्रीम येते ना त्यावरची क्रीम आहे. बघा ना काय यार, म्हणजे अल्पा ते असं गोष्टी आहेत. एवढं त्यांनी फ्रेश बनवलं आहे दळली. आणि मी सांगू तुम्हाला, मॅप्रो म्हणा, बगीचा म्हणा, कोणी बाकीचं नाव घ्या, त्याला ही नाही चव. ही नाही चव. आय मीन ती जागा समज. कशी वाटली तुम्हाला ती? मी तुला सांगू, मी आज दिवसभरात एपिसोड चाललाय माझा की मी सगळीकडे खातोय, कुठेच चांगली नाही, फक्त हेच. अरे हॅपी अॅनिव्हर्सरी ताई तुम्हाला. हॅपी अॅनिव्हर्सरी. महाबळेश्वर जागा अशी स्पेशल लोकांसाठी ना, स्पेशली कपलसाठी. हँड्स डाऊन बेस्ट स्ट्रॉबेरी क्रीम. हो. डोळे झाकून या. आणि खा. या स्ट्रॉबेरी क्रीमला माझ्याकडनं मिळतोय डायमंड थम्स. दिस इज दी बेस्ट. या टू गुड. एव्हरीथिंग इज टू गुड. आजचा एपिसोड आमचा एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू होता.
तसं बघायला गेलं तर महाबळेश्वरमध्ये मेन स्ट्रीम फूड असं काही खास नाही आहे. ओके, आम्ही खूप प्रयत्न केला. जे बगीचा तुम्ही जे व्हायरल फेमस सगळे ट्राय केले आम्ही. सो महाबळेश्वरने अजूनपर्यंत मला फूडमध्ये इम्प्रेस नाही केलंय, स्वीट्समध्ये नक्कीच इम्प्रेस केलंय. कारण हे स्ट्रॉबेरी किंवा त्याच्या मलबेरी मिळतात आपल्याला रस्त्यावरती. अजून कुठेतरी महाबळेश्वरपेक्षा मला वाटतं वाई खाली जरा अजून जुन्या अशा काही गोष्टी आहेत. तर वाईचा एपिसोड पण आम्ही करू पुढे जाऊन. चला बाय बाय, एन्जॉय करा आणि अजून कुठल्या जागी जायचं ते सांगा आम्हाला नक्की.